श्री गणेशाय नमः. ब्रायडल मेहंदीमध्ये स्टार्टिंग कशी करायची तर चला तर मग बघूयात. सुरुवातीला तुम्हाला एक डाऊन साईडला यू शेप सेमीसर्कल काढून त्यामध्ये फर्स्ट साईड फ्रंट साईड सोंड आणि उरलेल्या पार्ट्समध्ये 2 लेग्स ड्रॉ करायचे आहेत. बॅक साईडला तुम्ही जस्ट 2 सॉफ्ट कर्व लाईन देऊन तिथे स्कॅलप ड्रॉ करू शकता. जर स्कॅलप काढणं पॉसिबल नसेल तर तुम्ही विदाऊट स्कॅलप देखील ते काढू शकता. आता हे कुठे काढलं गेलं पाहिजे, काढताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने काढलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर होणार आहेत. सो आपला बेसिक टू ब्रायडल हा 40 दिवसांचा क्लास लवकरच संपणार आहे. 7 ते 8 लेक्चर फक्त बाकी आहेत. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही हा क्लास केला असेल तर नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला क्लास आणि काय काय इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर होते की नाही. जरूर फीडबॅक द्या. दॅन 2 पिकॉक काढल्यानंतर मी त्याच्यावर तुम्ही लोटस देखील काढू शकता ऑप्शनलमध्ये किंवा पिकॉक देखील काढू शकता 2 एलिफंटच्या वरती. अदरवाईज जर तुम्हाला एलिफंटच्या वरती अगेन एलिफंट काढायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. आता पिकॉक म्हटलं तर पिकॉकसोबत फेदर देखील काढावा लागणार. जर तुम्ही आपण कालच्या लेक्चरमध्ये ज्याप्रमाणे शिकलो, ज्या बॉडीज आपण ड्रॉ केल्या त्या बॉडीज देखील तुम्ही इकडे काढू शकता किंवा तुम्ही हा पिकॉक काढून आणि सेम टू सेम पिकॉक मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवला होता. फक्त आउटर लाईनला ह्या ज्या लीव्स आहेत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लीव्स दोन्ही बाजूला काढू शकता किंवा जर ही पानं काढता येत नसतील तर तुम्ही सिम्पली डॉट डिझाईन करा. आता हा स्टार्टअपच्या रिगार्डिंग जेवढे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करणार आहेत. स्टार्टअप किती फिंगरमध्ये असावा तर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 अशा आडव्या बोटांमध्ये तुम्ही मोजलं तर तुम्हाला कळेल की 3 ते 4 बोटांमध्ये हा स्टार्टअप डिझाईन केला गेला पाहिजे. त्यानंतर सुरुवात कुठून करायची तर सुरुवात ही चौथा बोट म्हणजे खालून वरती जाताना म्हणजे खालच्या बाजूला तुम्हाला काढायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर वरती एक डिझाईन बिल्ड करत जायचं आहे. जसं की तुम्ही इथे बघता एखादी बेबी एलिफंट जे आपण काढले होते त्या बेबी एलिफंटच्या दोन्ही साईडला तुम्ही एखादी बॉर्डर लाईन डिझाईन करू शकता किंवा बाल्कनी दाखवू शकता किंवा जर ग्रेड पॉसिबल असतील तर ग्रेड देखील तुम्ही दाखवू शकता. बट जर तुम्ही तिथे कटवर्क दाखवला तर कटवर्कमध्ये काय होणार की ऑलरेडी जे आपण बेबी एलिफंट काढलेले आहेत त्यामध्ये कटवर्क आहे. सो ती डिझाईन मिक्स होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता पुढे काय करायचं तर पुढे पुन्हा एक म्हणजे जर तुम्ही बघाल तर 1 सेंटीमीटरच्या अर्धा सेंटीमीटर मी इथे लाईन ड्रॉ करून एक सी शेप त्याच्यामध्ये आर शेप आणि वरती फ्लोरल डिझाईन केलेला आहे. हा फ्लावर कसा आहे तर सी एक स्पायरल आणि तुम्हाला ज्या कन्व्हिनियंट असतील त्या कन्व्हिनियंट पाकळ्या तुम्ही इकडे काढू शकता आणि 2 पानं आणि एक एक फूल अशी बॉर्डर लाईन डिझाईन करू शकता. आत्ता तुम्ही बघाल की ही डिझाईन इथेच का काढली गेली पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर देखील मी देणार आहे. जसं तुम्ही नेहमी सांगते वरच्या बाजूला डार्क काम करा. ओरडून आत्तापर्यंतच्या 40 दिवसाच्या क्लासेसमध्ये मी सांगितलेलं आहे. सो बिकॉज त्यामागे काहीतरी रिझन असेल आणि तुम्ही आता बघताय की मी आता जे काही काम केलं आहे ते अजून एम्प्टी आहे, फुल झालेलं नाही आहे आणि त्याप्रकारे ते बोल्ड करणार होतं आपण. त्यामुळे पहिले अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी ते सांगितलं होतं की अगोदर डायग्राम तयार करून घ्या कारण की फिलिंगसाठी इतका वेळ लागत नाही. सो ओके, तर तुम्हाला त्यासाठी हे डार्क काम वरच्या बाजूला करायचं आहे. सुरुवात कुठून करायची आहे ते देखील सांगितलेलं आहे. आता अगेन जसे की पिकॉकचा जो पिसारा आहे त्या लाईनमध्ये तुम्हाला जर काही महल डिझाईन करायचे असतील तर तुम्ही करू शकता किंवा पिकॉक डिझाईन करायचे असतील तर सांजी आर्टमध्ये तुम्ही ते करू शकता. त्यानंतर मी सिम्पली पुन्हा कपल एलिफंट जे आहे म्हणजे जोडीमध्ये एलिफंट हा ड्रॉ केलेला आहे.
ती कन्सेप्ट मी फॉलो केलेली आहे. पुढे लेफ्ट अँड राईट साईडला एम्प्टी सोडलेला नाही. आता बेबी एलिफंटच्या बाजूला जर हे नाही तर वेगळं काय, तर मी सांगितलं तुम्ही किती प्रकारे डिझाईन करू शकता. बाल्कनी दाखवू शकता, चेक्स दाखवू शकता. फक्त कटवर्कसाठी मी हो म्हणालेली नाही आहे. आणि बॉर्डर लाईन देखील दाखवू शकता. आता ही जी बॉर्डर लाईन मी जी काढली ती बॉर्डर लाईन पण म्हणता येईल आणि एक प्रकारचे बाल्कनीमध्ये पण ही जाते. बॉक्सेस आहेत कारण की याच्या आतमध्ये. सो ही दोन्ही बाजूंनी विचार केला तर ही फुलफिल आहे. त्यानंतर आपण जी काढली होती फ्लोरलची ती देखील आपण बोल्ड करणार आहोत. आणि असं सुंदर आणि नाजूक आणि सिम्पल आणि किती सिम्पल आणि साधा आहे हा स्टार्टअप. तर आपण तो डिझाईन केलेला आहे. स्वतःच्या डिझाईन स्वतः बनवायला शिका. मी 40 दिवसांमध्ये हेच शिकवलं आहे तुम्हाला. कारण की दुसऱ्याच्या डिझाईन बघून कुठपर्यंत तुमची ही जर्नी असणार आहे हे तुम्हालाच कळणार नाही. बट जर तुम्ही स्वतः एक आर्टिस्ट आणि क्रिएटर आहात तर तुम्ही स्वतःच्या डिझाईन स्वतःच बनवल्या गेल्या पाहिजेत. जर तुम्ही ही डिझाईन पिंटरेस्टवरती सर्च केली तर कुठेच तुम्हाला ही डिझाईन मिळणार नाही. का मिळणार नाही? त्यामागचं कारण एकच आहे, आपण एक आर्टिस्टसोबत कंटेंट क्रिएटर देखील आहोत आणि ते आपल्याला क्रिएट करता आलंच पाहिजे. सो ही एंड करत आहे मी इथे डिझाईन. त्यामुळे मी अशी छोटे छोटे ट्रायंगल्स काढून त्याच्या आतमध्ये पुन्हा एक अपोजिट डिरेक्शनला ट्रायंगल काढलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये सिम्पली डॉट्स देते. जर तुम्हाला पुढे डिझाईन कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कटवर्क ऑलरेडी आपल्या वरती झालेला आहे तर आपण तिथे ग्रीड काढू शकतो. ओके. आणि तुम्ही फिलिंग एलिमेंट देखील तिथे यूज करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सिम्पल आणि साधा असा स्टार्टअप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद खूप खूप.